एकदम सुंदर फिट बसलं. हो. महाराज सांगतात, पाप करुणी पापी मनुष्य, हे कविकाराचं हे रचना आहे बरं का. पाप करुणी पाप मनुष्य सैरा वैरा पळतोय र, काय काय केलंस भल्या मानसा, देवाला सार कळतंय र. तो डप वाजवतो चंद्रभागेवरती आणि तो दाढीवाला बाबा हे गायन काम करतो. गेल्या वर्षी त्या बाबाचा मृत्यू झाला महाराज. चंद्रभागेवरतीच राहतात ते. अशा पद्धतीने महाराज सांगतात की तो भगवंत झोपलेला नाही, काय काय केलंस भल्या मानसा, देवाला सार कळतंय र. आणि त्याच्यासाठी माय बाप्पांनो आपण जागा झालो पाहिजे. महाराज सांगतात, जन्म हो का भलत्या याती आणि परीन चुको हरी भक्ती, वास ध्येय पंढरीचा सदा संग हरिदासाचा. महाराज सांगतात की त्या नामदेव महाराजांना विनंती करा, अरे काहीतरी माग, अजून काही माग. त्यावेळेस नामदेव महाराज विनंती करतात, जन्म हो का भलत्या ती परीन चुको हरी भक्ती, नामा मने कमळापती, नामा मने कमळापती, तू कमळापती आहेस, विश्वाचा मालक आहे. परत परत तुझ्याकडे सांगतो, हे ती ध्यावे पुढता पुढती, वास ध्येयी पंढरीचा सदा संग हरिदासाचा. जन्म हो का भलत्या ती नमा मने कमळापती. नामदेव महाराज सांगतात, तू कमळापती आहेस, तू विश्वाचा मालक आहेस, विश्वाचा निर्मित आहेस. तो भगवंता पंढरपूर क्षेत्रामध्ये माय बाप्पांनो थांबलेला आहे. नाही घडविला नाही वैष्णवीला, तुका म्हणे जो म्हणीला मूर्ती घडविली, तयामुखी किडे पडो. तुकाराम गाथ्यामध्ये महाराज सांगतात, असा जर एखाद्याने सांगितला की ती मूर्ती घडवलेली आहे, त्याच्या मुखात किड पडलं पाहिजे बा. तुकाराम महाराज सांगतात ना, तो नाही घडविला नाही वैष्णवीला, द्वारकेची अवघी संपदा घेऊन तो जसला तसा त्या ठिकाणी विटेवरती उभा आहे, तुमची आमची उभा, आणि वाट पाहत आहे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी. आणि तो कमळापती माय बाप्पांनो इतका भोळा आहे. देव भोळे अशी भोळा, काळी अशी दिशे काळा. तो भोळाच आहे. आपला जसा भाव असेल त्या पद्धतीने तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी सज्जने पाहतो लोकांकडे. अशा पद्धतीने महाराज सांगतात की या ठिकाणी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करून नंतर चाल घेऊ. विठोबा रखो
सज्जन या ठिकाणी जमलेले सर्व गुरुजन, सर्व माता महिला, सर्व आया बहिणी असतील माझ्या या ठिकाणी, सर्वांना एकच सांगेन, पतीची सेवा करावी. पती हाच परमेश्वर. महाराज सांगतात की अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी, नाही का, पतीची सेवा करावी. महाराज सांगतात की बस नाही मंदिरात गेलं तरी चालेल, पण माझा पती हाच देव मानून आणि दर दिवशी त्याचं दर्शन घ्यावं. एक दिवशी माय बाप्पांनो, आपल्या पती की जसं मोठमोठ्या सती पत्नी होऊन गेल्या माय बाप्पांनो, अहिल्या मातेसारख्या, अहिल्या मातेसारख्या. बघा, एक वेळास अगस्त मुनीची लोपामुद्रा आणि हनुमंतरायाची अंजनी माता आणि प्रभू रामचंद्राची आई कौसल्य माता, तिघी एकत्र बसल्यानंतर तिघींची थोडी चर्चा झाली, ती आगळी वेगळी चर्चा. त्या ठिकाणी अगस्त मुनीची पत्नी लोपामुद्रा सांगत होती, त्या ठिकाणी ती लोपामुद्रा सांगत होती, एवढा सेतू बांधायचा काहीच काम नव्हता बुवा. काय जर एवढी खटाटोप करायची होती, जर माझ्या पतीला सांगितलं असताना, हा समुद्र एका उंजळीत, ती माझ्या पतीमध्ये तेवढी ताकद होती, काय शक्ती होती, त्या क्षणी लगेच वाट भेटली असती. इकडे अंजनी माता सांगते, ही सगळा माझ्याच पोऱ्याने काम केला तर जमताच नाही बुवा. जमलाच नसता. माझ्या पोऱ्याने सगळे सीतेचा शोध केला सगळा. कौशल्य माता सांगते, अहो माझा आहे तर पोऱ्या म्हणजे साक्षात देव होता का, तो तुम्ही होता का. ही सर्व काही गोष्टी, तिघींची गोष्टी त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र ऐकत होता. प्रभूंनी सांगितलं, हनुमंतराया, हनुमंता, हे आता यांची समजूत तूच काढवा. काय हनुमंतराया गेला आणि सांगितलं, आई, मी जे काही योजन उडण करून जातो ना, ही सुद्धा शक्ती माझी नाही, मलाही कळत नाही. काय पण ज्या वेळेस त्या प्रभूचं नामस्मरण केल्यानंतर ती ऑटोमॅटिक ती शक्ती काम करते, ही त्याची शक्ती आहे की नाही. इकडे अगस्त मुनी लोपामुद्रीला सांगतात, अगं हा तुम्हाला भ्रम आहे बाई माणसाला, नाही का, माझा पती असा आणि माझा पती तसा. मी सुद्धा ते समुद्र प्राशन करतो एका उंजळीमध्ये, पण मी सुद्धा त्यालाच स्मरतो. काय त्या प्रभूला आठवल्याशिवाय मी, ही शक्ती सगळी त्याचीच शक्ती आहे, नाही का. तसं कौशल्य मातेचा सुद्धा सांगितलं, जरी देव असेल पण तुझ्या नामाचा महिमान तुझं न कळे, आहे की नाही. इथे महाराज काय सांगतात, देवाने सुद्धा वर्णन केलेलं आहे, संत माझे गुरु मी त्यांचा चेला, त्यांनी माझ्या नामाचा विस्तार केला. देवादी देव सुद्धा संतांना गुरु मानतात. काय काय अशा पद्धतीने माय बाप्पांनो, नाम श्रेष्ठ आहे, नामच श्रेष्ठ आहे. हो, तुम्ही वारकरी व्हा, नाही व्हा, आणि झाले तर खूपच चांगली गोष्ट आहे की नाही. तुळशी काष्टाची माळ गला घालावी निर्मळ. कारण महाराज सांगतात, या तुळशीचं किती महत्व सांगावं माय बाप्पांनो. कारण तुळशीचं ज्या वेळेस नारद महर्षी आणि सत्यभामाकडे जातात, थोडा लांबला पाहिजे ना, आले का, आता हेलिकॉप्टर निघालाय खोबळ्याला होऊन, असं ना. पाहिला का, आता ही भारूडकरांची याची काय ही झाली गोष्ट. तेल घाटी रटा दावार. विठाला 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 सगळ्यांकडचं लक्ष असेल की त्यावेळेस भगवान परमात्मा सत्यभामाकडे गेले, सत्यभामाला सांगितलं,
नारद महर्षी आले. नारद महर्षीला सत्यभामा सांगते, अहो हा भगवंत मला, हा जो मला नवरा आहे ना, हा मला जन्मजन्मी भेटला पाहिजे, याच्यासाठी काही उपाय आहे का? त्यावेळेस नारद महर्षी सांगतात, हा जर तुम्हाला पती जन्मोजन्मी मिळायचा असेल, जर तुम्हाला मिळायला पाहिजे अशी जर तुमची इच्छा असेल, तुम्ही काय करा, याला बा दान देऊन टाका. दान देऊन टाका. कोणाला? तर कोण्या तरी ब्राह्मणाला देऊन टाका, म्हणजे परत जन्मोजन्मी हा तुम्हाला पती मिळेल. कोणीच घ्यायला तयार नाही. मग नारद महर्षी सांगतात, मी पण ब्राह्मणच आहे, मग मलाच द्यान टाकू ना. काय? भगवंताला त्या ठिकाणी घेतलेलं आहे. भगवान परमात्म्याला सांगितलं नारद महर्षीनी, त्या माझ्या चपला घे, चपला घे, डोक्यावरती ठेव. बघा माय बाप्पानो, चपला घेतल्या, निघाले. ही बातमी सर्व 16 सहस्र 108 सर्व गवळणींना माहिती झाली की त्या ठिकाणी भगवंताला विकले गेलं. भगवंताला विकले गेलं. त्या ठिकाणी सगळीकडे हळहळ झाली. तिचाच अधिकार होता का, तिने कोणाला विचारलं का? पुष्कळ पंचायती झाल्या. आणि अशा वेळेस त्या ठिकाणी महाराज वर्णन करतात की काय केलं पाहिजे. नारद महर्षीला विनंती केली. नारद महर्षीने सांगितलं, दान दिलेलं आहे, तुम्हाला परत पाहिजे तर मी द्यायला देतो, पण त्याच्या बदल्यात तुम्ही मला काय देसाल? हो, त्याच्या बदल्यात एका पारद्यामध्ये भगवंत बसील आणि त्याच्या बरोबरीचा सोना जी बरोबर करसाल तर मग मी सोना घेईन, भगवंत तुम्हाला परत करेल. हो, सगळ्या तयार झाल्या. आपल्याकडे कमी दागिना आहे का? हो. आणि दागिन्याचा विषय निघाला. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, जुने सोन्याला भाव आलाय बारे बाबा. म्हणजे आपले हे विषय नाही सांगायला पाहिजे, पण जाहीर मध्ये सांगतो, जर माग ज्यांनी 15,000चा डोरलो घेतला असेल ना, त्याचा आज 50,000 देत आहे बरं का. जुने हे युद्धामुळं सोन्याला भाव झालेला आहे. असं तो विषय प्रपंचिक झाला. हो, पण चांगली गोष्ट आहे की नाही, मुद्दा सांगितला. आणि म्हणजे एखादा इकील तर इकील 50 करून घ्या ना, काय फरक आहे का नाही? मग एखाद्याचा चांगला फायदा होईल. एक जागे दिला असं आहे. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या पारद्यामध्ये भगवंताला ठेवण्यात आलं. एका पारद्यामध्ये सोनं नाणं ठेवलं, पण भगवंत बरोबरी होत नाही. सर्वांचं झालं फेकटी, शेवटी हे रुक्मिणी मातेचं राहिलं. आणि त्या ठिकाणी मातेला विनंती केली, माते फक्त तुमचंच राहिलेलं आहे, भगवंत कदाचित बराबरी होईल. हो. अशा पद्धतीने रुक्मिणी माते माय बापानं सकाळ त्या ठिकाणी तुळशीला पाणी घालत होती. हो, तुळशीला पाणी घातलं आणि त्या तुळशीचं फक्त 1.5 पान घेतलं. एक मी मुद्दा लागला म्हणून मी विषय सांगतो बरं का. हो, 1.5 पान घेतलं आणि त्या ठिकाणी गेलेले सर्व सोनं बाजूला केलं, भगवंताला खाली घेतलं. ते पारड दोन्ही पारडे धुवून घेतले, स्वच्छ धुतले आणि त्या ठिकाणी भगवंताला पारड्यामध्ये बसवण्यात आलं. आणि दुसऱ्या पारड्यामध्ये माय बाप्पानो त्या ठिकाणी माता रुक्मिणी मातेनी 1.5 पान ठेवलं. तुळशी पात्र परदे ठेवीता, तुळशी पात्र परदे ठेवीता, माधव झाला बराबरी उठा तुळसी पात्र परडे ठेवीता, माधव झाला बराबरी उठा की चला. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसला, उठा की चला. की 1.5 पानामध्ये जर एवढी ताकद आहे तर 108 गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये काळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये काळ दे, तेव्हा मला एक तरी आई संध्याकाळ दे, तेव्हा मला एक
सांगतात गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी अशी संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये तान दे तुझे गीत गाता यावे असे वरदान दे कष्ट आणि चारा दे सोसायाला जोर दे तुझी कृपा कामधेनू अशी एक गाय दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एक तरी अशी संध्या कारण महाराज सांगतात संतांचा संग तोची स्वर्गवास आज आहो माय बाप्पांनो हो त्या कोरोना सारख्या महामारीतून आपण तुम्ही आम्ही वाचलोय ना आपलं काहीतरी काम बाकी आहे भगवंत ते करून घेणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला थांबवलेलं आहे आणि त्याच्यासाठी माय बाप्पानो हरी भजन करा दान पुण्य करा तीर्थ वर्तन करा तेच आपल्या बरोबर येणार आहे आपल्या बरोबर माय बाप्पानो पुष्कळ गाडी बंगला धन पुष्कळ असेल पण तो सर्व इथंच राहणार आहे हो आणि त्याच्यासाठी आपला तो देव एक करून घ्यावा त्याने विना जीवा सुख नये नामदेव महाराज भगवंताला सांगतात नामा मने कमळापती हेची द्यावे पुरता पुरते हेची द्यावे बस जन्मोन जन्मी माय बाप्पांनो कारण या मनुष्य जन्मासाठी देवादी देव सुद्धा उद्या बाबाजी सांगतील हो मनुष्य देह दुर्लभम मनुष्य देह दुर्लभ मनुष्य देह देवनम चन भंगुरा किंवा नाथ महाराज सांगतात नर देह दुर्लभ जाना शेत वर्षाची गणना त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना हे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हो माय बाप्पानो हा दुर्लभ मनुष्य आहे त्या दिवशी मी सांगितलं काय की जसं आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा पडला त्या पद्धतीने हा मनुष्य जन्म मिळालेला आहे नाही का आणि त्याच्यासाठी माय बाप्पानो आपण परत परत या भगवंताला आपण आठवायचं आहे आणि तोच माय बाप्पा आपल्या बरोबर येणार आहे करा हरी भक्ती परलोकी येईल काम सोडविले यमा पासून या सज्जन हो संप्रदायाच्या नियमाप्रमाणे तुम्ही सुद्धा कंटाळले असाल या ठिकाणी बोलता बोलता माझ्याकडून एखादा शब्द चुकीचा निघाला असेल माझ्या बुद्धीचे दोष असतील एखाद दोन शब्द चांगले असतील आमचे देवीदास महाराज कुकडमुंडा यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी बोलण्याचा मी प्रयत्न केला समृता निवृत्ती पावलो विश्रांती संसाराची शांती झाली माझ्या नमिलो ज्ञानदेवा पावलो विसावा अंतरीचा हेवा विसरलो सुखाचे निधान तो हा माझा सोपाना विश्रांतीचे स्थान मुक्त आहे सज्जन हो शेवटचा दिवस आहे भैरवी झाल्याशिवाय कोणी जाणार नाही ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली